नमस्कार मैत्रिणींनो, ब्युटी बॅचमध्ये तुमचं स्वागत आहे। गेल्या बरेच दिवस मला व्हिडिओ टाकता आला नाही, थोडंसं कारणामुळे, त्याबद्दल मी तुमचं क्षमा मागते। मी आता छोटे इथून पुढे छोटे छान छान टिप्स, छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकणार आहेत। एक छोटासा व्हिडिओ घेऊन आले आहे। आजकाल महिलांमध्ये बरेचसे प्रॉब्लेम झाले की कानाचे होल त्यांचे खूप चिरतात, खूप तुटतात। त्याच्यासाठी डॉक्टरकडे जाऊन सर्जरी करायचं किंवा टाके टाकायची याची काहीही गरज पडणार नाही। मैत्रिणींनो, माझ्याकडे आतापर्यंत बरेचसे क्लायंट आले आहेत की बरेचसे महिला आल्या आहेत की त्यांना कानाचे होल आहेत, त्या घाबरतात डॉक्टरकडे जाऊन टाके टाकायला किंवा स्टिचेस करायला, ते खूप घाबरतात। तर माझ्याकडे सोपं आणि छोट्या पद्धतीत माझ्याकडे उपाय आहे आणि ते लवकरात लवकर टाके होल बुजले जातात। नो स्टिचेस, नो पेन, नो अनेस्थेसिया, हे खूप छान पद्धतीने मी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये करून देत आहोत। ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की खूप सोप्या पद्धतीने, दुखत नाही, खुपत नाही, काही त्रास होत नाही महिलांना आणि खूप सोप्या पद्धतीने ते होल बुजवले जाते। कारण हँड ग्लोव्ज घालणं गरजेचं आहे, कारण ते लिक्विड जे आहे त्यामुळे आपल्याला स्वतःला जखम होऊ शकते। त्यानंतर मी क्लायंटला डेटॉल लावून क्लीन केले ती जागा। त्यानंतर मी ती लिक्विड लावून त्या जागेत मागून आणि पुढून 2 वेळा लावून घेतलं आणि क्लायंटला दुखतंय का, चुरचुरतंय का ते पाहिलं। नंतर मी तिथे क्लायंटला चिकटपट्टी लावून 5 मिनिटं थांबायला सांगितलं। 5 ते 10 मिनिटं चुरचुरतंय का, झोंबतंय का विचारलं, कारण त्या लिक्विडमुळे थोडंसं चुरचुरतं। क्लायंटला घरी काय काळजी घ्यायची आहे त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे। त्यापूर्वी, त्याच्या अगोदर मी त्यांना तुम्हाला बीपी आहे का, डायबिटीज आहे का, हे मी त्यांना आपल्याला विचारणं गरजेचं आहे। कारण काही क्लायंट असतात की त्यांना ते स्वतःहून सांगत नाही की मला बीपी आहे, मला शुगर आहे, कारण जे आपण काम करणार आहोत ते जखम व्हायची शक्यता आहे किंवा आपली कानाची पाळी सुद्धा काहींच्या हातात येत आहे। माझ्याकडून तसं कधी झालेलं नाहीये, पण आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे। म्हणून आपण क्लायंटला विचारणं गरजेचं आहे की तुम्हाला बीपी आहे का, शुगर आहे का। कारण काही क्लायंट आहेत ना, बीपीमुळे घाबरले जातात, भीतात, आणि काही क्लायंट शुगर आहे का सांगत नाही, कारण त्यांना असं वाटतं की बाबा हे न सांगितलेलं बरं। पण नंतर तुम्ही जखम झाली किंवा जखम चिघळली किंवा ती कानाची पाळी तुटली तर हे आपण काहीही करू शकत नाही। म्हणून क्लायंटला ही सर्व माहिती देणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण क्लायंटला काय काळजी घ्यायची हे सांगणार आहोत। तर घरी गेल्यावर क्लायंटने काय काळजी घेतली पाहिजे, तर त्यांनी झोपताना त्या कानावर जिथे काम केलं आहे, आपण जिथे हे केलेलं आहे, काम केलंय, चित्र बुजवलं आहे, त्या कानावर झोपू नये। तसेच त्यांनी डोकं धुतले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये, पण सतत डोकं धुतले नाही जाणार ह्याची काळजी घेतली पाहिजे। तसेच त्यांनी ओढायचं नाही, चिकटपट्टी जी लावली आहे ती ओढायची नाही, ती आपसूक निघून पडली तरच वेलान गुड आहे। क्लायंटने ॲटलिस्ट 8 दिवस तरी कानाची काळजी घेतली पाहिजे, स्वतःहून चिकटपट्टी काढू नये, सतत रोज डोकं धुवू नये। तसेच 8 ते 10 दिवसांनी त्यांनी पुन्हा एकदा आपल्याकडे व्हिजिट करून जावे। महिनाभर तरी त्यांनी कानाला जपावे, कानातले घालू नये, कारण कुठलीही जखम भरताना ॲटलिस्ट महिनाभर जातो। म्हणून क्लायंटनी ही काळजी घेणं गरजेचं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, कमेंट्स करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका।